आज आठवलं याचं नवल वाटते. पहिली गोष्ट तर मी शिवसेनेत म्हणजे मतदारसंघातून निवडून आलो होतो तेव्हा 2 आमदार आमचे आले होते. तेव्हा उद्धव साहेब आम्हाला पाळण्यासाठी माझ्या मतदारसंघात होते. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचाराला आले होते. तरीसुद्धा जेव्हा हे गणित बदलले, भाजप सेना युती होते, उद्धव साहेब काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत लागले होते. अशा वेळेस त्यांनी आम्हाला कॉल केला, शिंदे साहेबांनी कॉल केला. शिंदे साहेब आमच्याकडे संपर्क साधला. आम्ही तिथं बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर काय झालं का आपण जे अपक्ष आहे ते उद्धव साहेबांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. म्हटलं कशासाठी? तर त्यांनी सांगितलं का आपलं शिवसेनेचं संख्याबळ कमी आहे, तुम्ही 7-8 जर अपक्ष आले तर माझी दावेदारी पक्की होतं मुख्यमंत्र्याची. आम्हाला असं वाटलं आपण मूळचं शिवसैनिक आहे, उद्धव साहेब जर मुख्यमंत्री होत असेल तर आपण पाठिंबा दिला पाहिजे. तो दिला हे उद्धव साहेब सांगतच नाही. पहिले मुख्यमंत्री होते का नंतर मंत्री होतं? पहिले आम्ही पाठिंबा दिला ना बाबा, आम्ही तुमच्या घरी येऊन पाठिंबा दिला ते तर सांगा ना. आणि मग तुम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही असं म्हटलं काहीच पाहिजे नाही, फक्त आलू शिलाले ठेवा, काही भाजीकीची कापाचं असून काम तर आम्हाला सांगत जा. तेव्हा अटी शर्ती ठेवल्याच आहे, आम्हाला मंत्री करा. आम्ही 3 मंत्री लोकांना मंत्री केलं, मला राज्यमंत्री केलं, कॅबिनेट देणं कबूल केलं होतं. पण येडगावकर आहे त्यांना राज्यमंत्री केलं, शंकरराव गडद अपक्ष निवडून आले त्यांना मंत्री केलं. म्हणजे अपक्षाची गरज होती का नाही होती? असं विसरून नाही चालत. उद्धव साहेबांनी हे कसं म्हटलं याचं मला नवल वाटते. सहज म्हटलं असेल तर त्यांच्या मनात नाही आहे. त्यांनी असं म्हणावं इतके ते मला नाही वाटत या पातळीवर येऊन ते अशाबद्दल बोलल. पण ते सहज बोललं आणि ते मीडियानं दाखवलं असेल, कदाचित असं होऊ शकतं. त्याच्यानं उद्धव साहेबाबद्दल आमचा आदरच आहे. पण त्यांनी असं म्हणताना का मी घरी बोलावून त्यांना राज्यमंत्री केलं, तर बाबा आम्ही सुद्धा तुमच्या घरी येऊन आम्ही मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा दिला, हे का विसरता? काय करत असतो आम्हाला काहीच नको, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. काय बाप लेकाचं नातं आहे ते? राजकारणात काय असतं राव? तुमचं काय म्हणणं आहे का बच्चू कडू आहे का नाही? तू काय करायचं? तू डायरेक्ट पाठिंबा द्यायचं, काहीच मागायचं नाही. बिलकुल हां, नाही प्रश्न ना, काहीच नाही, निधी नाही, काहीच नाही. हां दिलं, हा व्यवहार, याला व्यवहार म्हणायचं का? राजकारण आहे. तुम्ही सांगा 23 किल्ले सोडले नाही काय छत्रपती शिवरायानं? आणि जेव्हा टाइम पडलं ते घेतले नाही का वापस? घेतले नाही वापस. देना आहे तो लेना भी चाहते ना. तर बच्चू